नमस्कार आणि महत्त्वाची बातमी पाहूया। रोग प्रादुर्भावामुळे बाधित झालेल्या पिकाचे कृषी विभाग व महसूल विभाग यांनी संयुक्त सोयाबीन पिकाचे पंचनामे करून शासनाने विशेष मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे। तिवसा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय। सोयाबीन पीक पेरले असता मागील चारकोल कॉलर या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पीक पूर्णतः नष्ट झाले आहे, परंतु कृषी विभाग याबाबत अनभिज्ञ आहे। रोग प्रादुर्भावामुळे बाधित झालेल्या पिकाच्या नुकसानीची बाब नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये येत नसल्याबाबतचाही तहसीलदार व महसूल विभागाने स्पष्ट केले आहे। रोग प्रादुर्भावामुळे सोयाबीन पीक पूर्णतः बाधित झाले असून त्यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात मोठी घट अपेक्षित आहे आणि असं असताना शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। कुटुंबाचे पालन पोषण शेतीवर अवलंबून असल्यामुळे ही बाब लक्षात घेता कृषी विभाग व महसूल विभाग यांनी तात्काळ पंचनामे करावे व वरिष्ठांकडे अहवाल सादर करून या परिस्थितीमध्ये येणारे सणासुदीचे दिवस पाहता शासनाने विशेष अनुदानित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी, अशा प्रकारची मागणी तिवसा तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आणि यावेळी तालुक्यातील शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। तक्रार घेऊन सोयाबीन पिकावरील येलो मोझॅक व इतर कीड रोग यांचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याविषयी त्यांचं निवेदन होतं। तर आपण आपल्या कार्यालयातून जे काही बाधित क्षेत्र आहे याविषयी अहवाल पाठवण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई करण्यास सूचित करण्यात आलेली आहे।